महिलेच्या हातातील पिशवीला ब्लेडचा कट मारून पिशवीतून 1,00,000 रुपयाची रोख रक्कम लंपास केल्याची खळबळजनक घटना यवतमाळच्या घाटंजीमधून समोर आली आहे. घाटंजी शहरातील स्टेट बँक परिसरात 4 जुलै शुक्रवारला दुपारी 3 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. पिशवीतून 1,00,000 रुपये लंपास करणारे 4 चोरटे हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. पांडुर्णा बुद्रुक येथील साधना ठावरी या महिलेने याबाबत घाटंजी पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीचं गांभीर्य पाहून घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांनी सीसीटीव्हीचं फुटेज तपासून तपासाची चक्रे फिरवली व अवघ्या काही तासातच रक्कम चोरणाऱ्या 4 चोरट्यांना पांढरकवडा येथून ताब्यात घेतले. या चोरट्यांकडून लंपास केलेली रक्कम पोलिसांनी हस्तगत केली. साधना ठावरी या बचत गटातील सदस्यांचे पैसे काढण्याकरता स्टेट बँकेत आल्या होत्या. त्यांनी 2,20,000चा विड्रॉल केला व ही रक्कम एका दुपट्ट्यामध्ये गुंडाळून पिशवीमध्ये ठेवली. त्या बँकेबाहेर आल्या असता पाऊस सुरू झाल्याने त्या बँकेशेजारील ग्राहक सेवा केंद्राच्या बाजूला थांबल्या आणि त्याचवेळी चोरट्यांनी रकमेवर हात साफ केला. घटनेची तक्रार दाखल झाल्यावर अवघ्या काही तासातच चोरट्यांना मुद्देमालासह जेरबंद करण्यात आल्याने घाटंजी पोलिसांचे नागरिकातून कौतुक करण्यात येत आहे. संजय ढवळे, प्रतिनिधी GTN न्यूज मराठी.